नमस्कार मंडळी, मी प्रणव बनसोडे उर्फ पीके. गझल प्रावीण्य परिवार हा एक गझल परिवार आहे जो विविध उपक्रम घेऊन विविध माध्यमातून अ, म्हणजे तंत्रशुद्ध गझलेची सेवा करतो. त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे तो म्हणजे नवोदितांची गप्पा. तर याच्या अंतर्गत असं होतं की प्रस्थापिकांशी सगळेजण गप्पा करतात. ओके, प्रस्थापित लोकांसोबत त्यांची मुलाखती होतात. पण नवोदितांची जर मुलाखत घेतली तर शिकणाऱ्यांना जास्त फायदा होतो असा आमचा अनुभव आहे. तर त्याच अनुभवाला दुजोरा देत विविध नवोदितांना, अर्थात ते नवोदित नाहीत, गझल तंत्र शिकण्यात ते नवोदित आहे, बाकी त्यांचा साहित्याचा पक्का अभ्यास असतोच. पण गझलेमध्ये जे नवीन आलेले आहेत त्या लोकांची, जे आमच्या कार्यशाळेतनं पुढे आलेत, त्या लोकांच्या मी मुलाखत घेत असतो. तर असंच एक आज झंझावत मुलाखत घेण्यासाठी मी आज पाचारण करतो नेरूळ येथील शबाना मुल्लाताई यांना. तर शबानाताई या पारिजात साहित्य समूहाच्या संचालिका आहेत. त्याचबरोबर प्रोफेसर S.U. मुल्ला, त्यांचे मिस्टर, यांचा सुद्धा साहित्याचा व्यासंग चांगला आहे. तर उभयंत साहित्यात असल्यामुळे साहित्याची खूप चांगली सेवा त्यांची घडत असावी यात काही वादच नाही. तर आज आपण शबानाताईंना इथे पाचारण करूया. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार आणि सर्व श्रोत्यांना आणि माझा नमस्कार. आणि मला इथे पाचारण केलं त्याबद्दल सर्वांचे आधीच आभार व्यक्त करते. तर ताई, अगदी साहजिकच पहिला प्रश्न असा येतो की तुमचा आणि साहित्याचा कसा संबंध, किंवा केव्हापासून आयुष्यात साहित्याची सुरुवात झाली. कशी एक एक वीट त्यावर आपण रोवत गेलो. तर आम्हाला तुमच्या साहित्याच्या प्रवासाविषयी ऐकायला आवडेल. त्यानंतर मग आपण गझलेकडे वळूया. पण ओव्हरऑल साहित्यामध्ये तुम्ही कशा पदार्पण केलात यावर कृपया आम्हाला सांगा. माझ्या लहानपणापासूनच मला साहित्याची गोडी निर्माण झाली होती. कविता करण्याचा छंद मला कॉलेजमध्ये असतानाच मी मैत्रिणींच्या वरती किंवा प्रसंगावरती अशा छोट्या छोट्या कविता मी तेव्हा लिहित होते. आणि माझ्या वडिलांच्याकडून माझ्या साहित्यिक वाटचालीमध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा सहभाग आहे. कारण मी शाळेत कॉलेजमध्ये वगैरे असताना त्यांच्याकडून विविध साहित्यिक प्रकार हाताळायला ते मला नेहमी प्रवृत्त करायचे. म्हणजे जसे पत्रलेखन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणे, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात पुढाकार घेणे. आणि त्यांचं स्वतः भाषेवर खूप प्रभुत्व असल्यामुळं त्यांच्या भाषा शैलीचा परिणाम आपोआपच हळुवारपणे होता. ते मला तेव्हा जाणवलं नाही, पण ते आता मला जाणवते की त्यांच्या बरोबर म्हणजे ते आम्हाला पत्र लिहायला सांगायचे नातेवाईकांना, तर ते डिक्टेट करायचे, आम्ही लिहायचो. त्यामुळे ते डिक्टेट करायला जी भाषा वापरायचे ना, त्याचा परिणाम इनडायरेक्टली आमच्यावर आपोआपच होत गेला. त्याचबरोबर शाळेतले शिक्षक मराठी आणि हिंदी दोन्ही भाषासाठी इतके चांगले मिळाले ना, शेवटपर्यंत म्हणजे 10वी पर्यंत, की आपलं उत्तर कसं चांगलं होईल ह्याकडे नेहमी कल असायचा. मग त्यावेळेला तो कबीरांचे दोहे, ज्ञानेश्वरांचे म्हणजे अभंगातल्या दोहे, ओव्या, हो, असे त्याच्यामध्ये कसे पेरू शकतो क्या बात. आणि आपलं उत्तर चांगलं होऊ शकतं ह्याच्यावर त्याचा भर असायचा. त्यामुळे तिथूनच माझ्या साहित्याला सुरुवात झाली असं मला म्हणावं लागेल. पण नेमकं झालं काय, लग्न झालं आणि साहित्याशी कनेक्शन अगदी ब्रेक झालं. म्हणजे बरं. अगदीच मोठाच्या मोठा खंड पडला. लग्न झालं, मुलं झाली, संसार, नवरा आणि बिझनेस आमचा होता, मेडिकल स्टोअर होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ मुलांचं शिक्षण आणि मुलांचं लग्न वगैरे संसारात रमण्यापर्यंत साहित्याचा आणि माझा काही संबंध अगदी नाहीच्या बरोबर होता. त्यानंतर मग मला आपोआपच मी कवितेकडे पुन्हा एकदा देवानेच देवाच्याच मनात असावं आणि त्यांनी मला परत माझ्या या छंदाकडे मला परत आणलं. आणि मग माझा अगदी त्यावेळेला व्हॉट्सअप वगैरे नुकतेच सुरू झाले होते आणि त्यामुळे त्या व्हॉट्सअप ग्रुप मधून मग कवितांना लिहायला सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने तो साहित्याचा प्रवास तिथून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. वा. खूपच सुंदर. हो, प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच काय म्हणतात त्याला, हे गोष्टी होणारच. बाकीच्या जबाबदाऱ्या आल्या की काहीतरी पुढे पडणार, काहीतरी मागे पडणार, काहीतरी पुढे जाणार. पण चला, तुम्ही परत साहित्याकडे आला तर तुमचाच एक शेर मला आठवतोय. तुझा अंदाज आयुष्या खरा ठरणार आहे. तुझा अंदाज आयुष्या खरा ठरणार आहे, ठरवलेले स्वतःसाठी जरा जगणार आहे. तर मला वाटतं अगदी हा शेर आणि त्याची अनुभूती सध्या तुम्ही घेत असाव्यात, कारण किती वर्षाच्या गॅप नंतर तर परत तुम्ही साहित्याकडे आला.
तर येस. साहित्यात आल्यानंतर गझल हा गझल प्रावीण्य परिवाराचा मुख्य विषय आणि तिची विधा तिचा हात आपण सोडत नाही. तर गझलेकडे तुम्ही कसे वळालात आणि गझलचा आणि तुमचा संबंध कसा आला याविषयी पण ऐकायला खूप आवडेल. ऍक्च्युली कविता लिहित असतानाच कुठेतरी मैत्रिणींचा बराच परिवार निर्माण झाला आणि त्यामध्ये कोणीतरी सांगितलं की माई बांदोडकर आहे, त्यांची गझल कार्यशाळा सुरू होत आहे, तर आपण तिथे सगळ्याजणी जाऊया का. जे सगळ्याजणी जाऊया म्हटल्यानंतर त्या उत्साहात ती गझल कार्यशाळा, पहिली गझल कार्यशाळा ती जॉईन झाली. आणि माई बांदोडकरांनी म्हणजे मला गझल वगैरे काही त्यावेळेला अगदी शून्य होतं त्यावेळेला, काही नॉलेज पण नव्हतं आणि काहीच माहित नव्हतं. तरी जॉईन झाल्यानंतर मात्र मात्रा, लगावली हे सगळे शब्द सुद्धा सगळेच नवीन होते. पण ते त्यांनी ज्या 2-3 महिन्याची कार्यशाळा होती त्यात ते इतक्या सुंदर शिकवलं. म्हणजे मात्रा लगावली इथपर्यंत तर येऊच लागलं त्यावेळेला. ती कार्यशाळा संपली तसा तो गझल प्रवास तिथेच थांबला की काय असं झालं. कारण ते म्हणजे तिथे जवळजवळ सुटल्यासारखंच झालं. त्याच्यानंतर मात्र काही महिन्यानंतर एक वृत्तबद्धची कार्यशाळा सुरू झाली होती विजय जोशी सरांची. आणि ती कार्यशाळा जॉईन केले आणि त्यावेळेला जाणवलं की गझल शिकायच्या आधी वृत्तबद्ध कार्यशाळा घेणं गरजेचं आहे. वृत्तबद्ध कविता जेव्हा आपल्याला लिहायला येते तेव्हा गझलेचा प्रवास हा सुखकर होईल असं त्यावेळेला जाणवलं. आणि मग त्या 2-3 महिन्याच्या त्या वृत्तबद्ध कार्यशाळेमध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि उत्साह वाढला आणि गझल वृत्तबद्ध ते गझल हा प्रवास तिथून नेमका सुरू झाला. आणि मग तिथून वृत्तबद्ध कविता लिहिता लिहिता मग गझलेला आपोआप गोडी निर्माण झाली. आणि मग त्यावेळेला सुरेश भटांच्या गझला ऐकणं, माई बांदोडकरांच्या पुस्तकातल्या गझला ऐकणं आणि शेख सरांच्या तरन्नुम मधल्या गझला ऐकणं आणि त्याच वेळेला नेमकी आपल्या गझल प्रावीण्यमध्ये सुद्धा माझी इकडे एंट्री झाली. थोडं थोडंसं लिहायला यायला लागलं होतं त्यामुळे इथे पण प्रवेश मिळाला. आणि मग तुमच्या सगळ्यांच्या गझला ऐकून वाचून थोडीशी प्रगती हळूहळू होत गेली. सुरुवातीला काय व्हायचं की तरही गझल लिहायची म्हणजे लवकर गझल लिहिता येते असं एक त्यावेळेला सुचवलं होतं कोणीतरी. त्यामुळे तो गझलचा प्रवास हा तरही मधून सुरू झाला. अरे बापरे, हो का? बढिया. चालेल, म्हणजे तरईपासून तुम्ही प्रवास चालू केला तर मला त्याच्या पुढचा प्रश्न असा वाटतो की ते लिहत असताना तुम्हाला काय कठीण वाटलं आणि त्यातनं तुम्ही मार्ग कसा काढला? तरही लिहिताना तर सगळं सोपंच होतं. जमीन रेडी असायची. आपला मतला काय म्हणतात त्याला, ती एक ओळ दिलेली असते त्यामुळे दुसरी ओळ अशी सहजपणे सुचून जायची त्या खाली ओळ. आणि आपल्याला काय रदीफ दिलेला असतो, हो. काफियेची आपल्याला शोधायची असते फक्त. त्यामुळं ते इझी वाटायला लागलं की अरे गझल इझी आहे म्हणजे होऊन जाईल आपल्याकडून असं वाटायला लागलं. पण जेव्हा मी खरा प्रवास सुरू झाला कठीणाईचा, तो स्वतंत्र वृत्त घेऊन आपण जेव्हा लिहायला सुरुवात करतो तेव्हा नेमकी सुरुवात कुठून करायची हेच समजायचं नाही, की आता आपण कुठून रदीफ शोधायचं आणि काय करायचं. मग त्यावेळेला असं वाटायला लागलं की आपल्याच निरीक्षणातून आपण त्याचे रदीफ शोधून काढले पाहिजेत. म्हणजे की आता कधी नवरा रुसलाय तर त्याच्यावर लगेच अशी गझल माझी व्हायची की वाट हरवते संसाराची तो रुसल्यावर, रात्र लांबते एकांताची तो रुसल्यावर, वा जे वा वा. विडवत नाही नजर बोलत नाही, स्पर्धा असते धुसफुसण्याची तो रुसल्यावर. आणि मग क्या बात आहे. म्हणजे मला तुमचा अजून एक शेर आठवतो. विश्वास मोडण्याची नसते कधीच भीती. विश्वास मोडण्याची नसते कधीच भीती. नात्यात तेढ नाही, घरपण घराचं आहे. तर किती सुंदर तुम्ही त्यामध्ये मांडले की छोटे जर असतं ते अगदी असतं एक किती दिवस चालेल, पण त्यानंतर पुन्हा घरात घर पण असतं. हे किती सुंदर आणि व्यापक विचार तुम्ही मांडलेला आहे. वा. मग तो रुसल्यावर मग तो हसायला लागल्यानंतर मग दुसरी गझल व्हायला लागली की तो हसल्यावर काय होतंय. म्हणजे दाह संपतो रखणारा, दाह संपतो रखणारा तो हसल्यावर, आणि झरा वाहतो खळखळणारा तो हसल्यावर. क्या बात. आणि अशा
आपल्या रोजच्या संसारामध्ये आपण कुठून रदीप शोधून काढू, किंवा माईंनी बोललं होतं की न्यूजपेपर वाचले की त्याच्यातून आपल्याला असे शब्द सापडतात, किंवा टीव्ही वरती बातम्या ऐकत असताना किंवा काही ऐकत असताना आपल्याला असे शब्द सापडतात, ते लिहून ठेवले की मग आपल्या बऱ्याच वह्या निर्माण होतात. मग गालगाच्या वया, गालगालगाच्या वया, अशा करत करत शब्द सामर्थ्य वाढवत गेले आणि मग गझल हळूहळू यायला लागली. असं म्हणजे कमीत कमी गझल आपली सुरुवातीला काय व्हायचं, आपण जी गझल लिहितो ना त्याला कोणीतरी रिमार्क द्यायचे की ही गझल सादृश रचना आहे, म्हणजे कवितेकडे झुकणार, कविता म्हणून ठेवा, असं ज्या वेळेला कोणी सांगायचं त्यावेळेला खूप वाईट वाटायचं. गझल म्हणून लिहिली आणि हे त्याला गझल सादृश्य रचना म्हणून सांगतात आहे, म्हणजे अजून अजून गझल आपल्याला अजून येत नाही असं की काय, असं वाटायचं. पण त्यातूनच शिकायला मिळालं की नाही, गझलेसाठी अजून आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे. आताशी कुठे आपल्याला तंत्र यायला लागलेलं आहे. तर अशा अडचणीतूनच गझल शिकली जाते, आणि क्या बात. मार्गदर्शन मिळालं की आपली गझल अगदी छान होते. बहुत बढिया. एक शेर तुमचा मला वाचावा असं वाटतो. तुझ्यामुळे तर आयुष्याला बरकत आहे, तुझ्यामुळे तर आयुष्याला बरकत आहे, प्रेम निरंतर जीवनातली मिळकत आहे. तर ह्यावरून Yes. हा शेर वाचून मला एक प्रश्न पडतो की गझल जीवनात उतरते तर असं म्हणतात, तर त्याचे अनुभव तुम्ही कसे सांगाल? गझल खरोखरच जीवनातच उतरते. प्रत्येक म्हणजे आता गझल लिहायला सुरुवात केल्यापासून प्रत्येक घटना घडली की अरे मला ह्याच्यातून काही खयाल काढता येईल का, किंवा ह्याच्यातून मला कुठल्या म्हणजे आमचे सर असे एकदम परफेक्ट असे वाक्य बोलतात आणि असे टिपिकल बोलतात ना की असं वाटतं की अरे हा तर रदीफच होऊ शकतो आपला की त्यामुळं त्यांचं वर्तणूक म्हणजे नवऱ्याचं, म्हणजे आता सध्या आम्ही दोघंच इथं आहोत, त्यामुळं त्यांच्या बोलण्यात त्यांचं आणि माझा तोच दिवसभर, ते पण रिटायर झालेले आहेत, त्यामुळं दोघं एकमेकांशी नेहमी संवाद साधत असतानाच बरेच खयाल निर्माण होतात. आणि त्याच्यातूनच ते तो जो आता तू वाचला तो सुद्धा शेर त्याच्यातूनच निर्माण झालेला शेर आहे. आणि गझलेमुळं मला, म्हणजे माझं साहित्य समृद्ध झालं ते गझलेमुळंच. म्हणजे कविता येतच होती, आणि आता गझलेमुळे असं वाटतंय की काय की नाही, गझलेशिवाय हा प्रवास अधुराच होता. आणि आता तो कुठेतरी, आता गझलेचा प्रवास सुरू झालाय म्हणजे आता मैलाचा दगड आपल्याला कुठेतरी सापडलाय असं झालं. वा. बहुत बढिया. असं म्हणतं की गझल आपल्याला खूप काही शिकवून सुद्धा जाते, खूप काही आपल्याला देते. तर तुम्हाला त्याचे काही अनुभव आले का? गझलेने तुम्हाला काय शिकवलं किंवा गझलेने तुम्हाला काय दिलं आयुष्यात, याविषयी पण ऐकायला आवडेल. गझलेनी मला खरंच सांगते खूप काही दिलं. खूप काही शिकवायला, म्हणजे शिकायला मदत केली की समोरचा व्यक्ती तुमच्याशी कसा बोलतोय, कसा वागतोय, म्हणजे त्याचं निरीक्षण करायची क्षमता वाढली आपोआपच. म्हणजे इवन गाडीत मी बसमधून कधी प्रवास वगैरे असं करत असेल ना, तर आपल्या शेजारी, म्हणजे एकदा एक म्हातारी माझ्या शेजारी येऊन बसली होती, तर तिच्याकडे एवढ्या स्टोऱ्या होत्या म्हणजे तिच्या घरात घडलेल्या किंवा काय, तर त्याच्यावरूनच माझी एक गझल झाली झाली असं, म्हणजे की निरीक्षण करण्याची, म्हणजे ह्या बाईला ह्या त्रासातून जाताना तिने काय अनुभवलं असेल, आणि त्यामुळं तिची विचार क्षमता काय असेल, म्हणजे तिच्या शरीराच्या आत घुसून आपल्याला विचार करायला प्रवृत्त करायला मला गझलेने शिकवलं. आणि गझल आपल्याला एक नाही सॉफ्ट बनवते. म्हणजे आपल्याला जो मी असं काहीतरी थोड्याशा रागीट स्वभावाची असं लोक म्हणतात, पण गझलेने मला असं सॉफ्ट हार्टेड असं बनवलं, म्हणजे त्यातल्या मृदुता काय आहे ती मला माझ्या आयुष्यात घेता आली. आणि हाच माझ्यासाठी गझलेचा एक फायदा आहे, मोठा बढिया. फायदा आहे. खूपच सुंदर. मला एक अजून शेर तुमचा आठवतो. एकांत भेटल्यावर घडते हवे तसे, एकांत Yes. भेटल्यावर घडते हवे तसे, आणि गझलेत गुंतल्यावर सुचते हवे तसे. तर हे अतिशय Yes, sir. सुंदर वाटलं मला की हो, कधी कधी ती एखादा मिसरा सुचल्यानंतरच इतकी फटाफट 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 सुचत जाते की, म्हणजे मी नेहमी हा. सरांना विचारत असतो, आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, सर सुचत नाही आहे. तर सर म्हणाले किती महिने झाले? सर 3 महिने. अरे 6 महिने झाले सुचत नाही. काळजी करू नको. पण मग कधीतरी एखाद्या मिसऱ्यावरनं धडधड धडधड खूप छान सुंदर गझल होऊन पण जाते. तर अगदी त्याचीच अनुभूती Yes. तुम्ही
मांडल्यासारखी वाटते. एक प्रश्न आहे जो आय थिंक या आधी पण आपण बोललो होतो कुठेतरी बोलताना. मातृभाषा उर्दू असताना सुद्धा मराठीवर खूप सुंदर हातखंड तुमचा आहे. तर यासाठी तुम्ही श्रेय कोणाला द्याल? माझ्या वडिलांनाच. आणि आज सुरुवातीपासून मराठी शाळेतच शिक्षण झालंय. अगदी बालवाडीपासून मराठी शाळेवर पहिल्यापासून प्रेमच होतं. इंग्लिशचा प्रभाव त्यावेळेला काहीच नव्हता. आणि वडिलांचं माझ्या खरोखरच भाषेवर खूप 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 प्रेम पण होतं, आणि त्यांची भाषाही समृद्ध होती, आणि ती आपोआपच वारसाने थोडीशी आली असावी. हम्म, आणि नंतर हा प्रवास मराठीत, आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे मराठी भाषेचाच जास्त ओघ यांचा होता. हम्म, हम्म. मराठी त्यांची मातृभाषाच झाली ती, म्हणजे जवळजवळ मातृभाषाच होती ती आमची. अच्छा, बढिया. एक प्रश्न असा पडतो की गझलेचा कोणता बाज किंवा कुठला विषय तुम्हाला आवडतो? गझलेसाठी विषय म्हणजे खयाल सुचण्यासाठी सुरुवात होते ही माझ्या नवऱ्यापासूनच. म्हणजे खरं सांगायचं तर, की त्यांच्या कुठल्या तरी हरकतीमधून, त्यांच्या दिवसभराच्या कुठल्या तरी ऍक्टिव्हिटी मधून, किंवा म्हणजे ते एक तर मेन विषय असतातच, दुसऱ्या मैत्रिणी बरोबरच्या संवादातून. आणि आम्ही बहिणींचा, आमच्या खूप बहिणी बहिणींचा आमचा खूप मोठा असा परिवार आहे. तर हम्म. त्यांच्याशी बोलताना म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांच्याबरोबर कशी वागतात, आणि त्याच्यावरून माझा एक शेर मला एक शेर फक्त ऐकवते, विशाल. की तुला हवे तसे वागतोस का बरे, बर. तुला हवे तसे सदैव वागतोस का बरे, हम्म. मला उगाच बंधनात ठेवतोस का बरे, बर. तुला हवे तसे वागतोस का बरे, मला उगाच बंधनात ठेवतोस का बरे. आणि एक शेर सांगते त्यातला, हम्म. हुशार वाटले म्हणून घातली हुशार वाटले म्हणून घातली समागणी, हम्म. तुझी मते तुझे विचार लादतोस का बरे. बर. तर असे मला वाटतं. या. हा, तर असे कुटुंबाच्या बरेच जण असतात की त्याच्यावरून आपल्याला असे शेर सुचून जातात, आणि गझल आपली होऊन जाते. बढिया. एक प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं, इतके वर्ष झाले तुम्ही गझल लिहितात, तर गझलेमध्ये काय नसावे असं तुम्हाला वाटतं? गझलेमध्ये काय नसावे, खरं तर गझल ही आपल्याला सतत जे सत्य घडत असते ते दाखवणारीच गझल असते. तर असं खोटं वटं आपण आव आणून असं काही खोटं काही लिहू शकत नाही त्याच्यामध्ये. तर जे सत्य तुमच्या मनाला सत्य वाटलं पाहिजे, समाजाला ते सत्य पटलं पाहिजे, आणि समोरच्याला त्याच्या तोंडातून आपोआपच ती वाह निघाली पाहिजे. आणि तुम्ही असं खोटं काही पण त्याच्यामध्ये मांडलं तर तो शेर कोणाला पचनीही पडत नाही. म्हणजे असं आपण वेड्यासारखं असं काही त्याच्यात लिहू शकत नाही. त्यामुळे जे आपल्याला आणि समाजाला अशी घातक काही नसावं त्याच्यामध्ये कोणासाठी, की कोणाचा त्याच्यामध्ये इन्सल्टिंगही नसावं, किंवा कोणाच्या एखाद्या जातीवरून कोणाला हिणवणारा किंवा असा काही कधी शेर लिहू नये. कोणाच्या धार्मिक भावना किंवा मन तर इतकं कोमल झालंय आता आजकाल सगळ्यांचं, तर कोणाच्याही मनाला दुखावणारं असं काही लिहू नये. एवढंच मला म्हणायचं. बहुत बढिया. तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख 2-3 वेळा केला, तर त्यांच्यावर तुम्ही लिहिलेला एक शेर मला सादर करा असं वाटतो. तर तुम्ही म्हणता की माया करुणी फुलाप्रमाणे जपतो बाबा, आणि वेळ प्रसंगी येस. कंकर सुद्धा बनतो बाबा. तर हे खूप सुंदर तुम्ही काय म्हणतात त्याला, बाबांविषयी लिहिलेलं आहे. आईविषयी सगळेच लिहितात, वडिलांविषयी लिहिणारे कमी असं म्हणतात. पण मला आता वाटतं आता वडिलांविषयी पण खूप लिहितात लोक. एक टाबू फक्त काही वर्ष. आता वाटतं रोग जास्त लिहिलेला जाणवतो आता. गझलेमध्ये ना आजकाल काही लोकांचं फार उदो उदो होत आहे बघा, की ह्यांना गझल, यांची गझल असं. तर नावं खूप मोठी झाली आहेत, काही हरकत नाही, म्हणजे शुभेच्छा आहे त्यांना. पण तुमचं त्याविषयी काय मत आहे? गझल मध्ये जो उदो उदो होत राहतो त्याला काय म्हणावं नेमकं? म्हणजे काय, मला समजलं नाही नेमकं. गझलेमध्ये काही लोक खूप पुढे गेले असं असतं, पण त्यांच्या गझलेतही त्रुटी सापडतात. ओके, असं म्हणायला गेलं तर तर एकीकडे गझले त्यांचा उदो उदो होतो, पण ती पूर्णपणे तंत्रशुद्ध गझल त्यांच्यात उतरली आहे का, हा प्रश्न पडतो त्यांच्या त्यांच्या गझल हो. वाचल्यानंतर. काही जण अगदी गझल येते म्हणून अशी अगदी लिहित असतात. पण खरं तर ही गझल अगदी विचारपूर्वक लिहिण्याचीच गोष्ट आहे. आणि अगदी
तंत्रशुद्ध आणि कुठलीही सूट न घेता लिहिलेली गझल असावी आणि तेवढाच हळुवारपणा त्यात जपला गेला असावा. आणि असं कोणाला ते टॉन्टिंग वगैरे गझलेतून करतात वगैरे ना, ते मला असं अजिबात आवडत नाही. की कोणाला तरी आपल्याला हिनवायचंय, कोणाला तरी नावं ठेवायची गझलेमधून, तर तसले शेर लिहू पण नाहीत आणि मग तसं मला आवडत पण नाही. आणि कोणी आवडलं तर मला ते त्यांच्या गझला वाचायला सुद्धा आवडत नाही. तर अशी कशी तंत्र आणि अशी सॉफ्टली गाता यावी, तरन्नुम मध्ये ती म्हणता यावी, अशा गझला मला जास्त करून लिहायला पण आणि वाचायला पण आवडतात. ते गझलेत मुरले असं म्हणतात, तरीही त्यांच्या लिखाणात तंत्रशुद्धता दिसत नाही. तर मग नेमकं गझलेत मुरणं म्हणजे काय? मी खूपच सामान्य आणि आता आता शिकत शिकत असणारी हे आहे, तर कोणाच्या विषयी मी असं काहीच मत मांडणार नाही. हम्म, हम्म, आणि फक्त नवीन गझलकारांना काय सल्ला द्यायचा असं म्हणशील, तर फक्त आपल्या लिखाणामध्ये सातत्य ठेवा हम्म. आणि तंत्रशुद्ध गझल लिहा. हा बेसिक आहे. म्हणजे तुमचा तेच खयाल माझा प्रश्न तिथेच कदाचित होता की तंत्रशुद्धता हीच जर गझलेची सगळ्यात महत्वाची बाजू असेल, तर तिला खरी तोंड ओळख. केल्यानंतरही लोक गझलेत मुरतात कसे? यावर तुमचं काय मत आहे? नाही नाही, तसं मोरायलाच नाही पाहिजे तसं खरं तर. मग ते म्हणजे त्या गझलेचाच अपमान आहे. म्हणजे की तुम्हाला जर एक वृत्त दिलंय आणि त्या वृत्ताची तुम्ही जर मात्रा किंवा लगावली तुम्ही बरोबर मेंटेन नाही केली, तर मग मग तुम्ही कसे गझलकार तुम्हाला म्हणू शकत नाही आपण. तर कुठेही त्याला धक्का लागला नाहीच पाहिजे. म्हणजे लगावली चुकली नाही पाहिजे, यतिभंग नाही झाला पाहिजे, तंत्र कुठलं त्यातलं मिस झालं नाही पाहिजे. मला तर सूट घ्यायलाही आवडत नाही. म्हणजे सूट घेतले तर चालते असं म्हणतात, पण मी माझ्या गझलेत कधीही सूट घेतलेली नाही. माझं आम्हाला वडिलांनी ना शुद्ध लेखनासाठी रोज 10 वही पेपर मधल्या लिहून काढायच्या. आणि त्या संध्याकाळी आल्यानंतर ऑफिसमधून आल्यानंतर माझे वडील ते चेक करायचे. त्याच्यामध्ये बऱ्याच पट्ट्या खाल्लेल्या आहेत. म्हणजे की एक चूक झाली, एक पट्टी मारली, अशा टाईपच्या. त्यामुळे अशा व्याकरणाच्या या शुद्ध लेखनाच्या चुका ह्या करायला परमिशनच नाही अजिबात. वा. त्यामुळे ती सूट घेणं सुद्धा कधी त्याच्यात हे जाणवत पण नाही, घ्यावीशी वाटत पण नाही. तो खयाल तसाच राहील किंवा तो शेर तसाच अर्धा राहिली तर चालेल. तो कधी जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा तो होईल. परंतु लिहिणार तर तंत्रशुद्धच लिहिणार. कमी लिहिणार, पण जास्त लिहायचा अट्टहास नाही करणार की क्या बात नाही है. माझ्या एवढ्या पाहिजे असं काही अट्टहास नाही कोणा कधीच नाही काय. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. तर पुढचा प्रश्न ताई मला असा आहे की गझल जर लिहायची असेल आणि चांगली करायची असेल किंवा गझलेत मुरायचं असेल, तर नेमकं काय वाचन करावं? अगदी चांगला प्रश्न आहे. नेमकं काय वाचन करावं? तर सगळ्यात आधी वाचायला पाहिजे म्हणजे दुसऱ्या सुरेश भटांच्या हळुवारपणे गझला लिहितात त्याच्यासारखं आपल्याला लिहिता यायला पाहिजे. तर इलाही जमादार, शेख सरांच्या अशा कधी किती हळूवार गझला असतात की अशा एकदम सॉफ्ट हार्टेड. म्हणजे ते वाचल्यानंतर आपण अशा त्या गझलेच्या शब्दांच्या प्रेमातच पडायला पाहिजे, अशा अगदी गझला अगदी असा. खरं आहे. हा. आणि तशा गझला लिहायला मला यापुढे नेहमीच आवडेल. आणि त्याच्यासाठी म्हणजे मी असं केलंय की बऱ्याच वह्या घालून ठेवलेल्या आहेत. सगळ्या लगावल्याच्या सगळ्या वह्या अशा घालून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे शब्दसाठा असा अचानकपणे आपल्याला शब्द आठवला नाही तर त्याच्यातून आपण घेऊ शकतो. दुसरं, न्यूजपेपरचं वाचन वाढवलं पाहिजे. टीव्ही मधल्या बातम्या ऐकल्या ना की त्यातून आपल्याला बरेच खयाल सुचत असतात. की म्हणजे या सामाजिक जर गझल लिहायची असेल, तर बाबा समाजात काय चाललं आहे ह्याचं तुम्हाला भान असणं, नॉलेज असणं त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी घरात कुठल्या तरी विषयावर चर्चा करावी किंवा असं चर्चातून सुद्धा आपल्याला खयाल सुचत जातात. आपल्याकडे जेवढी माहिती जास्त, तेवढे आपल्याकडे खयाल जास्त. जर आपल्याकडे माहितीचा साठा जर कमी असेल, तर आपल्याला विचार क्षमता वाढतच नाही आपली. तर त्याच्यासाठी नवऱ्याबरोबर डिस्कस करा, बहिणींबरोबर डिस्कस करा आणि त्याच्यामधून आपल्याला आपलं ज्ञान, जेवढं आपलं ज्ञान वाढेल तेवढे खयाल वेगवेगळे सुचतात. खूपच सुंदर.
मधामधात पण आपण काही शेअर घेतलेत तुमचे, तुम्ही पण काही शेअर म्हणजे घेतलेत. खूप सुंदर वाटलं. तर मी तुम्हाला एक विनंती करतो की आमच्या सगळ्यांना एक पूर्ण गझल तुम्ही ऐकवा. तर तुमची एखादी आवडणारी गझल स्वतःची लिहिलेली, तर ती पूर्ण गझल कृपया तुम्ही आम्हाला ऐकवा. मला आता जी मी तुम्हाला गझल सादर करणार आहे ना, ती मला स्वयंपाक करता करताना सुचलेली गझल आहे. अच्छा. चालेल, इर्शाद. थँक्यू. स्वप्न पाहिले सुखावणारे, स्वप्न पाहिले सुखावणारे, कांदा चिरताना, स्वप्न पाहिले सुखावणारे, कांदा चिरताना, अपसुक अश्रू ओघळणारे, कांदा चिरताना, स्वप्न पाहिले सुखावणारे, कांदा चिरताना, अपसुक अश्रू ओघळणारे, कांदा चिरताना, पापुदर्यासम उलगडलेल्या अवघ्या आठवणी, पापुदर्यासम उलगडलेल्या अवघ्या आठवणी, नयनी पाणी मुसमुसणारे, नयनी पाणी मुसमुसणारे, कांदा चिरताना, अपसुक अश्रू ओघळणारे, कांदा चिरताना, बालपणाला मुकले आता दुरावली मैत्री, बालपणाला मुकले आता दुरावली मैत्री, दुःख दाटले गलबलणारे, दुःख दाटले गलबलणारे, कांदा चिरताना, अपसुक अश्रू ओघळणारे, कांदा चिरताना, लाड पुरवले माय पित्याने कधी न कामे केली, लाड पुरवले माय पित्याने कधी न कामे केली, आता डोळे डबडबणारे, आता डोळे डबडबणारे, कांदा चिरताना, अपसुक अश्रू ओघळणारे, कांदा चिरताना. शेवटचा शेरपा. इर्शाद. निमित्त होते कांद्याचे, निमित्त होते कांद्याचे, पण खरेच रडले मी, वा. निमित्त होते कांद्याचे, पण खरेच रडले मी, दुःख झाकले जे सलणारे, दुःख झाकले जे सलणारे, कांदा चिरताना, क्या बात. स्वप्न पाहिले सुखावणारे, कांदा चिरताना, स्वप्न पाहिले सुखावणारे, कांदा चिरताना, अपसुक अश्रू ओघळणारे, कांदा चिरताना. क्या बात आहे, धन्यवाद. बहुत बढिया. वा, इतका सुंदर आणि साधा विषय आहे. म्हणजे कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी येतं ही पूर्ण जगाला माहित असणारी, जगाला माहित असणारा नियम आहे. तर मात्र त्यावर सुद्धा एवढं सुंदर काही सुचू शकतं. खूपच भन्नाट एकदम, आणि एक तरंगून मध्ये घेतल्यामुळे त्याची अजून मजा आली. खूपच सुंदर आली. या गझलेत तुम्हाला सगळ्यात जास्त नेमकं काय आवडलं? माझ्या गझलेतला आम्हाला सगळे शेर आवडले, कारण हे सगळे माझ्यावरच, म्हणजे माझ्यातूनच निर्माण झालेले असे. म्हणजे मी जेव्हा नवीन नवरी म्हणून या घरात आले होते, तेव्हा नेमकं सगळ्या गोष्टी अशाच सगळ्याच नवीन मुली जेव्हा नांदायला येतात, तेव्हा कांदा चिरणं हा तिच्यासाठी ऍक्च्युली खूप किती कांदा चिरायचा बास झाला ना आता, असं वाटायचं की तर कांदा नाही, म्हणजे प्रोसिजर म्हणजे सगळा स्वयंपाकच त्याच्यात येतो. आणि शेवटचा शेर माझ्यासाठी खूप महत्वाचा, की ते विचार करत असताना आपोआपच डोळे आतून कधी रडायला लागतात, की अरे मैं किधर आके फंस गई, असं असं वाटायला लागतं त्या वेळेला. आणि मग त्या सगळ्या दुःखाच्या गोष्टी त्या कांदा चिरण्याच्या ह्याच्यामध्ये आपण वाहून घेतो, आणि परत फ्रेश मूडने आणखीन पुढे कामाला जातो, म्हणजे काम सुरू होतं. तर असा हा गझलेचा निघालेला अर्थ आहे, म्हणजे माझ्या. खूप सुंदर आहे. म्हणजे इतकी भन्नाट तुम्ही उत्तर दिलीत प्रत्येक प्रश्नाची. आणि तुमच्याशी बोलत असताना काही प्रश्न सुचलेत. सरांनी पण मला एक दोन प्रश्न सांगितले होते, त्यांचे धन्यवाद. अशी ही मुलाखत नेहमी नेहमी आपण घेत राहूच. पण त्याआधी तुम्ही जो गझल प्रवास केला, तुम्ही सांगितले वेगवेगळे टप्पे, किती वर्षानंतर साहित्यात परत आला, मग तुम्ही वृत्तबद्ध शिकलात, मग गझलेकडे वळलात, गझलेची विधा सांभाळण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता, त्यात सूट न घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करता.
तर नवीन गझल शिकणाऱ्यांना जर तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर कृपया तुम्ही ते इथे सांगा. म्हणजे आपले नवीन जे गझल शिकत आहेत, कार्यशाळेत जे लोक आहेत, त्यांना त्याचा नक्कीच काही ना काहीतरी फायदा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही गझल लिहिण्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. सुरुवातीला काय होतं की नाही बाबा मला काही हे जमत नाहीये असं म्हणून बरेच जण गझल प्रवास अर्ध्यातून निम्म्यातून 1/4 सुरू करतात आणि सोडून देतात. कारण गझल एवढी सहजासहजी कोणाच्या हाताला येत नाही. असं नाही की तुम्ही लगेच बसला आणि ती गझल हातोहात पूर्ण झाली, असं कधी होतच नाही. आणि मग कंटाळून सोडून देतात आणि परत कवितेकडे जातात. पण असं न करता त्या लिखाणात तुम्ही जर सातत्य ठेवलं तर तुम्हाला नक्कीच गझल तुमच्या आपोआप त्या जवळ येईल. तर तुम्ही आधी त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गझलेजवळ जावं लागेल आणि मग हळुवारपणे गझल कधी तुमच्यात जाईल सांगता येत नाही. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे कुठलीही सूट न घेता तंत्रशुद्ध गझल लिहा. बाकी दुसरं काही जमलं नाही नंतर तर चालेल, पण गझल तुमची सुरुवातीच्या शेरात जर तुमच्यामध्ये काही मात्रा चुकल्या असतील तर ती व्यक्ती ती गझल पुढे वाचणार पण नाही. की अरे नाही हिला मात्राच जर ज्ञान नाही तर यांनी गझल काय लिहिली असणार आहे. त्यामुळे कुठलीही सूट न घेता आणि कुठलाही खयाल तुम्हाला जर मांडायचा असेल ना तर तो खयाल पूर्णपणे क्लिअर कट आपल्या माइंड मध्ये क्लिअर ठेवा. की तुम्हाला कुठला असं बऱ्याच वेळा होतं ना लिहायला घेतो आपण एक आणि तो शेर काहीतरी वेगळाच होऊन जातो. त्यामुळं मुख्य मुद्दा जो गझलेत मांडायचा असतो तो काही मांडलाच जात नाही आणि मग वेगळंच काहीतरी होतं. तेव्हा आपला खयाल असा लिखित स्वरूपात लिहून ठेवा की मला हे मांडायचं आहे आणि मग शेर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातून तुम्ही मला जे मांडायचंय ते गेले हे व्हेरीफाय करा. तर ती गझल सुंदर आणि तुम्हाला हवी तशी ती होईल. माझा सगळ्यात पहिला श्रोता म्हणजे आमचे सरच असतात. मग सर सांगतात मला की नाही हे काय पटलेलं नाही बाबा आपल्याला, तुमचा हा शेर काय पटला नाही, बघा काय बदल करता येतोय का त्याच्यामध्ये. मग दुसरी श्रोता असते आमची आई. आईला ते तरुणमध्ये ऐकवल्यानंतर आई आमची खुश असते, काय छान आवाज आहे म्हणून वगैरे तारीफ तिची होते. आणि मग बहिणी आणि वहिनी मग सगळ्यांना एक एकदा मी ऐकवते आणि मग ती गझल ग्रुपला किंवा पोस्ट होते. सगळ्यांच्या नजरेतून ती गझल कशी वाटते हे फायनल झाल्यानंतर आणि मग गझल पोस्ट होते. तेव्हा मार्गदर्शक तुम्हाला चांगलं मिळणे हे त्याच्यातले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचे मार्गदर्शक म्हणजे इथे आपल्याला प्रवीण सर काय चुकले काय नाही, मात्रा तुमच्या इथे कमी पडल्या, काय झालं, मार्गदर्शन करत असतात. त्यांचं मार्गदर्शन किंवा स्नेहल ताई, शिवाजी काळे, जाधव सर, नंदिनी ताई आपली यांच्याकडून इतकं चांगलं मार्गदर्शन मिळत गेलं ना की त्याच्यामुळे ती गझल प्रगल्भ व्हायला मदत होतच असते. शेख सर आमचे इस्ला करून देतात गझल. त्यामुळं त्याला एक काय म्हणतात मूठभर मास आपल्या अंगावर येतं की बाबा त्यांनी इस्ला करून दिली. तर अशा मार्गदर्शक चांगला तुम्हाला मिळाला पाहिजे आणि खरं खरं सांगणारा, म्हणजे असं नाही की हा छान झाली छान झाली वगैरे असा नको आपल्याला, की त्यातलं काय चुकले काय नाही ते सांगणारा. तर अशा मार्गदर्शक निवडा तुमचा की जो तुम्हाला तुमच्यातलं खरेपणा दाखवेल, जे तुमच्या गझलेतला खरं रूप दाखवेल. आणि आपलं सातत्य चालू ठेवा, बस एवढाच सल्ला त्यांना देईल. वा, खूपच सुंदर. अगदी सातत्य आणि चिकाटी या दोन गोष्टी फार महत्वाच्या, कुठल्याही गोष्टीसाठी महत्वाच्या आहे. गझलेसाठीच म्हणून नाही तर कुठल्याही गोष्टीसाठी त्या अतिशय महत्वाच्या आहे. तर खूप खूप धन्यवाद ताई आणि खूप खूप कौतुक तुमचं. इतकी सुंदर आणि ओघवती मुलाखती झाली, म्हणजे मला कितीतरी प्रश्न सुचलेत आणि त्यानंतर वेळ कसा गेला कळलं सुद्धा नाही. पण वेळेचे अजून कितीतरी प्रश्न मी तुम्हाला विचारेन, पण वेळेचे बंधन असतात. त्यामुळे आपण इथे या कार्यक्रमाची सांगता करूयात. ते करत असताना आम्ही तुम्हाला तुमच्या गझल प्रवासासाठी, त्याचबरोबर साहित्य प्रवासासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. त्यानंतर ईश्वराकडे प्रार्थना करतो की अशीच तुमची गझल गझल बहरत राहिली पाहिजे, जेणेकरून आम्हाला चांगले चांगले शेर, चांगले चांगले गझल नेहमी ऐकायला मिळतील. त्याचबरोबर गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम इथे घेण्याची परवानगी आम्हाला दिली. परिवारातले आणि कार्यशाळेतले काही लोक इथे आहेत, त्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथे ते लोक आलेले आहेत. बरेच जण हा व्हिडिओ युट्यूबवर पाहतील, तर त्यांचे सुद्धा आभार की ते सुद्धा हा कार्यक्रम पाहत असतात. तुम्ही तुमच्या कमेंट्स, तुमचे सजेशन्स आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे कळवा, जेणेकरून
त्यामध्ये काही आमच्या जर काही सुधार असतील किंवा अजून काही असतील गझलेविषयी तर ते नक्कीच आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. गझल प्रावीण्य परिवार असेच भन्नाट कार्यक्रम घेऊन नेहमी तुमच्या समोर येईल या आश्वासनासोबत मी आजच्याही कार्यक्रमाची सांगता करतो. सगळ्यांना गझलेच्या अभ्यासासाठी खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. हा कार्यक्रम सुद्धा इतका सुंदर कार्यक्रम सरांनी अटेंड केलेला आहे ना, की मला सुद्धा सरांचे आभार मानायचे आहेत की प्रस्थापितांच्या गझलकारांच्या मुलाखती तर बरेच जण घेतात, पण नवोदितांच्या सुद्धा मुलाखत घेतल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी नवीन आणखीन लिहिणाऱ्यांना समजतात. आणि त्याबद्दल मी खरोखरच तुझे आणि प्रवीण पुजारी सरांचे खरोखरच मनापासून आभार व्यक्त करते. आणि मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.